नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्र हो, राजकारणात घडतं वेगळं, घडवायचं असतं वेगळं, लोक समजतात दुसरंच आणि प्रत्यक्षात होत असतं मात्र तिसरंच. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या म्हणत नाही मी, पश्चिम महाराष्ट्राच्या, कारण हा सगळा विषय राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्यामुळं त्याला उगाच महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये जे काही घडतंय त्यातला एक पैलू जो आपल्या नजरेसमोर येतच नाही तो मला आणून द्यायचा आहे. अर्थात मलाही हे ज्ञान एका फेसबुक पोस्टवरून झालं. अर्थात फेसबुकवर, व्हॉट्सअपवर येणारं सगळं ज्ञान व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटीचं असल्यामुळं त्याकडे लक्ष द्यायचं नसतं, त्याला ज्ञान समजायचं नसतं. पण एक गोष्ट मात्र मला जाणवते की फेसबुकवरच्या पोस्टपेक्षा ती कोण केली आहे याला फार विशेष महत्व आहे. मी त्या पोस्टबद्दल बोलणारच आहे. त्या पोस्टमधल्या कंटेंटवर आधी पहिल्यांदा बोलणार आहे. जेव्हा ती फेसबुक पोस्ट मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की अरे खरंच आहे की दोन माणसं आपसात भांडतायत आणि त्या भांडणाची भीती कार्यकर्त्यांना एवढी वाटतेय की त्यांना उगाच नुकसान व्हायला नको म्हणून ते सगळा पक्ष आपल्या हातून अलगद सोडून देत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत याची चर्चा जोरदार सुरू झाली. मी आधीच सांगितलंय, अजित पवार काहीच करू शकत नाहीत. ना अजित पवार पार्टी फोडू शकतात, ना अजित पवार पार्टीतून फुटून बाहेर जाऊ शकतात. पार्टीतून फुटून बाहेर जाण्याची आणि स्वतःचं असलं नसलेलं विश्व तयार करण्याची जी क्षमता अजित पवारांच्या चेल्यामध्ये आहे ती अजित पवारांच्याकडे नाही. काकावर रुसलेले धनंजय मुंडे पार्टी सोडून पवारांच्या सोबत आले, आपलं स्थान निर्माण केलं. राज ठाकरेंनी पार्टी सोडली, आपलं स्थान निर्माण केलं. एकनाथ शिंदेंनी पार्टी सोडली, आपलं विश्व निर्माण केलं. इथे अजित पवारांना तसं काही करण्याची क्षमता नाहीये हे आपलं बोलून झालंय. मग अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांची जी काही चर्चा सुरू होती त्याचा परिणाम काय झालाय बघा, मग तुमच्या लक्षात येईल. त्याचा परिणाम काय झालाय? शरद पवार अध्यक्षपदी कायम राहिले. लोकांनी हातपाय जोडले, डोळ्यात पाणी आणलं. साहेब तुम्हीच, साहेब तुम्हीच, साहेब तुम्हीच म्हणले. साहेबांनी जनरेटा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आदरणीय सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाली, म्हणजे कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे झाल्या. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद दादांच्याकडे गेलं. दादांनी आता अध्यक्षपदासाठीचा गाडा पुढे रेटला आणि पार्टी संपूर्ण पवार पवार आणि पवार याच फॅमिलीच्या ताब्यात राहिली. पवारांच्या शिवाय कुठला वेगळा विचार घडला नाही म्हणायला छगन भुजबळांनी ओबीसीला अध्यक्षपद द्या अशी मागणी करून बीच में मेरा चांद म्हणत आपला दिवा या तुफानात पेटविण्याचा प्रयत्न केला. अर्थात भुजबळ अधूनमधून कुठे कुठे मुलाखती देत काही बाई ब्राह्मणांच्या विरोधात बोलून शरद पवारांच्याकडे आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण भुजबळांना आता उतार वयात कोण विचारील हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळं भुजबळांना काही मिळणं अशक्य आहे. त्यामुळं पार्टी राहणार ती सुप्रिया, अजित आणि शरद पवार यांच्या ताब्यात. उरलं सुरलं रोहित पवार आहेतच की. म्हणजे सगळ्यांच्या भांडणात लाभ होतोय तो फक्त पवारांचा, हे विसरून चालणार नाही. आता येऊया त्या पोस्टकडं. ती पोस्ट बघा. त्या पोस्टमध्ये 3च मुद्दे मांडलेत आणि 3ही मुद्दे खूप महत्वाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस बनली आणि पहिल्यांदा सत्तेवर आली, म्हणजे काँग्रेस सोबत भांडण करून ते वेगळे आले. त्यावेळेला राज्याचे अध्यक्ष होते छगन भुजबळ. बघा, छगन भुजबळ अध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्रीपद जे वाट्याला आलं होतं ते भुजबळांना मिळालं. म्हणजे यश मिळालं, उपमुख्यमंत्रीपद भुजबळांना मिळालं. पुढे 2004 ची निवडणूक झाली.
त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आर पाटील आणि आर पाटलांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद मिळालं. हा निकष जो आपण बघत आलो पुढे, तर 2019ला निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते जयंत पाटील, पण उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळालं? अजित पवारांना. बंड करून सुद्धा, बाहेर पडून सुद्धा, राष्ट्रवादी सोबत द्रोह करून सुद्धा जयंत पाटील उपमुख्यमंत्री बनू शकले नाहीत. अजित पवारच बनले. म्हणजे काहीही करा, मतभेद दाखवा आणि सगळी सत्तेची पद पवार पवार आणि पवार या परिवारात ठेवा. गंमत अशी आहे की जेव्हा मी शरद पवारांच्या वरती काही विधान करतो, बोलतो, विश्लेषण करतो, तेव्हा लोक मला तुम्ही पराकोटीचा मराठा द्वेष तुमच्यात भिनला आहे असं म्हणतात. शरद पवारांनी केलंय ते काय केलंय? शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार पाडलं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मराठा नेते नव्हते. शरद पवारांनी जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री होऊच नाही दिलं तेव्हा जयंत पाटील मराठा नेते नव्हते. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं तेव्हा वसंतदादा पाटील मराठा नेते नव्हते. शरद पवारांनी शालिनीताईचा कारखाना आपल्या ताब्यात घेतल्या तेव्हा शालिनीताई मराठा नेत्या नव्हत्या. शरद पवारांनी किती मराठा नेत्यांचं शिरकाण केलं आहे हे पवारांचे समर्थक साफ विसरून जातात आणि पवार म्हणजे मराठा, मराठा म्हणजे पवार अशा स्वरूपाचं गणित घालू लागतं. इथेच खरी गडबड आहे. एक व्यक्ती, एक पक्ष म्हणजे जात नसतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि असं जातीचं राजकारण करून संपूर्ण राज्याचा प्रमुख होता येत नाही हेही लक्षात येत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसला आमदारांची 100 गाठता येत नाहीये हे एक वास्तव आहे. पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष म्हणून ज्याला गणलं जातं ते याच कारणामुळे झालंय की हे जातीचं राजकारण चालू आहे म्हणून. आता या सगळ्याच्या मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, मी या पोस्ट बाबत का बोललो ते तुम्हाला सांगतोय. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, पोस्ट करता हा सांगली जिल्ह्यातला आहे, जयंत पाटलांचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. जयंत पाटलांच्या सोशल मीडिया विंग मध्ये हा विचार चालू असेल की आपल्याला योग्य तो वाटा मिळालेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय हे आपल्या लक्षात आलं असेल. अस्वस्थ आहेत जयंत पाटील. जयंत पाटलांची अस्वस्थता झाकून राहावी आणि पाटलांनी काही निर्णय घेऊ नये यासाठी अस्वस्थ असल्याचा कांगावा करतायत ते अजित पवार. अजित पवारांना ना पार्टी सोडायची आहे ना पवारांना सोडायचं आहे. जयंत पाटलांचं खच्चीकरण करायचंय हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.